नमस्कार. सणवार आलेले आहेत आणि आता प्रत्येक घरामध्ये भाज्या आणि आमट्या काय बनवायच्या याची तयारी किंवा लिस्ट चालू असेल. त्यामध्ये आजचा व्हिडिओ फारच उपयोगाचा ठरणार आहे. तर नेहमीच्याच आपण पनीर, बटाटा ह्या भाज्या तर करतो. पण आज आपण मिक्स उसळीची रस्सा भाजी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवून घेणार आहोत, जी घरात येणाऱ्या पाहुण्यांना देखील आवडेल आणि बोटं चाकत देखील तुमचं कौतुक करतील. तर इथे एका पॅनमध्ये मी एक मध्यम आकाराचा कांदा अशा पद्धतीने कापून घेतलेला आहे. या कांद्याला आपल्याला चिरून घ्यायचंय आणि भाजून घ्यायचंय. कांदा चिरून झाल्यानंतर यामध्ये मध्यम आकाराचा टोमॅटो अशा पद्धतीने आपल्याला चिरून घ्यायचा आहे. टोमॅटो आधी चिरून आपल्याला पाहून घ्यायचा आहे, कारण की बऱ्याचदा हे टोमॅटो खराब देखील निघतात आतून. आता हा टोमॅटो स्वच्छ धुवून याचे देखील अशा पद्धतीने मोठे मोठे तुकडे करून या पॅनमध्ये घालून घेतलेले आहेत. आता कांदा टोमॅटो छान असा परतण्यासाठी आणि मस्त असा मसाल्याचा घमघमाट सुटण्यासाठी यामध्ये मी चमच्याभर तेल घालून घेतलेले आहे आणि आता हा मसाला आपल्याला मस्तपैकी लालसर रंगावरती भाजून घ्यायचा आहे. तर उसळ किंवा कोणत्याही भाज्या जर तुम्ही ग्रेव्हीच्या बनवत असाल ना, तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सिक्रेट हे मसाला भाजण्यामध्ये लपलेलं असतं. तर मसाला तुम्ही जितका लालसर भाजाल तितका तुमचा मसाला चविष्ट होतो आणि तुमची जी तर्रीदार किंवा कोणतीही ग्रेव्ही असेल ती चवदार होणारच. आता यामध्ये मी जवळपास मूठभर ओला नारळाचे तुकडे घालून घेतलेले आहेत. 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि थोडंसं आल्याचा तुकडा घालून घेतलेले. पुन्हा एकदा याला आपल्याला अशाच पद्धतीने भाजून घ्यायचंय. आता सगळ्यात महत्त्वाची दुसरी टिप. आता हा मसाला छान असा सोनेरी लालसर रंगावरती भाजला की मसाला जेव्हा आपण पुन्हा एकदा तव्यामध्ये परततो, तर त्यावेळेस तो जास्त वेळ घेत नाही, पटकन तेल सोडायला लागतो. आता इथे एका बशीमध्ये मी मिक्स गरम मसाले घेतलेले आहेत आणि हेच आहे आपलं आजच्या या मिक्स उसळ ग्रेव्हीचं सिक्रेट. तर ताजे गरम मसाले जर तुम्ही वाटणामध्ये जर घातले वाटताने, तर तुमची जी रस्सा किंवा ग्रेव्ही तयार होणार आहे अतिशय चवदार होणार आहे. आता या एका बाउलमध्ये मी मिक्स उसळ घेतलेली जवळपास 1 पाव इतकी ही मिक्स उसळ आहे. तर रात्री मी ठरवलेलं की ही मिक्स उसळ भिजत घालायची. पण बऱ्याचदा असं होतं की आपण खूप प्लॅन करतो उसळ भिजत घालायची, कडधान्य भिजत घालायचे, पण ऐन वेळेला आपण ते विसरून जातो. आणि आजचा माझा प्लॅन होता की मिक्स उसळ बनवायचं म्हणून, पण ती मी विसरल्यामुळे ही बाहेरून विकत आणलेली आहे. आणि यामध्ये आता आपण पाणी घालून घेतलेलं आहे. निवडून घेतलेली होती ही उसळ आणि आता यामध्ये आपण स्वच्छ धुवून ही जी उसळ आहे आपण या कुकरमध्ये घालून घेणार आहोत. आता ही जी उसळ आहे 2 पद्धतीने बनवण्यात येते. एक तर मी शेंगदाण्याचं कूट घालून झटपटरित्या ही उसळ बनवता येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मसाला म्हणजे वाटण बनवून अशा पद्धतीने ही उसळ आपण बनवू शकतो ग्रेव्हीवाली. आता यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे, थोडीशी हळद घालून घेतलेली आहे आणि आता मीठ घालून घेतलेलं आहे. तर जवळपास चवीनुसार बऱ्यापैकी मीठ घालून घेतले. झाकण लावूया आणि या कुकरच्या जवळपास 3 शिट्या आपण करून घेणार आहोत. तर कुकर गॅसवर ठेवलेला आहे. आता जो मी मसाला भाजून घेतला होता त्याला मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेले आणि त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. तर मस्त तर्रीदार चवदार अशी मिक्स उसळ जर तुम्हाला बनवायची असेल तर यामध्ये थोडंसं तेलाचं प्रमाण आपल्याला जास्त घालायचं आहे. तर जास्त देखील नाही, इथे मी 2.5 पळी इतकं मी तेल घालून घेतलेले आहे आणि 2 तेजपत्त्याची पानं घालून घेतलेली आहेत आणि तयार करून घेतलेलं जे वाटण आहे ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचंय. सगळं वाटण घालून घेतल्यानंतर आपल्याला याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे, तेलावरती परतून घ्यायचा आहे. आता इथे आपण मसाला छान असा लालसर रंगावरती आधीच भाजून घेतला होता, त्यामुळे याला काही जास्त वेळ लागणार नाही. झटपटरित्या ही आपण मिक्स उसळ बनवू शकतो. आता यामध्ये मी 1.5 चमचा लाल मिरची पावडर घालून घेतलेली आहे. पुन्हा एकदा याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर गरम मसाल्यामध्ये सगळेच गरम मसाले थोडे थोडे होते. धना जिऱ्यापासून ते दालचिनी, मिरी, लवंग, वेलची, तेजपत्ता यापर्यंत सगळेच मसाले, अख्खे मसाले आपण यामध्ये वाटणात घातलेले आहेत. तर झाकण ठेवून एक वाफ काढून घेतली आणि पुन्हा एकदा याला आपण मिक्स करून घेतलेलं आहे. तर झाकण आपण जेव्हा ठेवतो ना तर पटकन हा मसाला तेल सोडायला लागतो. आता हा मसाला परतत आहे तोपर्यंत आपण उसळ बघूया शिजली आहे की नाही.
कधीही कुकर खोलताना कुकरची आधी वाफ काढून घ्यायची आणि मगच झाकण काढून घ्यायचं आपल्याला, म्हणजे वाफ आपल्या हातावर येत नाही आणि झाकण असं उडत नाही. आता हे बघा, ही उसळ छान अशी शिजलेली आहे. आपण चेक करून घेऊया. तर चणे, वाटाणे, मटकी, मूग हे सगळे मिक्स कडधान्य आहेत. आता चणे तर शिजलेले आहेत, वाटाणे देखील खूप छान असे शिजलेले आहेत. मसाला आपण पाहून घेऊया. तर मसाल्याने देखील मस्त छान असं तेल सोडलेलं आहे. आता हा मसाला परतून तयार आहे. लगेचच आपण शिजवून घेतलेली जी मिक्स उसळ आहे ती आपण यामध्ये घालून घेणार आहोत. आता लहान मुलं जर असतील तर त्यांना ही शिजवलेली अळणी उसळ जी आहे ती खायला देऊ शकता. भरपूर फायबर आणि प्रोटीन आहे यामध्ये आणि मुलं देखील आवडीने खातात. आता ही जी आपण मिक्स उसळ बनवून घेणार आहोत, याची जी ग्रेव्ही किंवा रस्सा बनवून घेणार आहोत, तो जास्त घट्ट देखील नाही आणि जास्त पातळ देखील नाही, अशा पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचं आहे. मसाल्याचं पाणी घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आधी आपण ही उसळ शिजवत असताना यामध्ये आपण मीठ घातलं होतं, त्यामुळे आता आपल्याला यामध्ये मीठ घालायची गरज नाही. मंद आचेवर 5 ते 7 मिनिटे छान अशी ही रस्सा उसळ शिजवून घेतलेली आहे, उकळून घेतलेली आहे आणि जशी ही थंड होईल तशी तशी यावरती छान अशी तर्री यायला लागते. आता ही उसळ बनवून तयार झालेली आहे, यावर कोथिंबीर घालून घेऊया. तर अशा पद्धतीची उसळ जर तुम्ही बनवाल ना, तर ही उसळ तुम्ही भाकरी भातासोबत देऊ शकता. आणि जर घरामध्ये पाहुणे जरी आले, तर आता सणवार आलेले आहेत, अशा वेळेस करायचं काय, तर यावेळेस हा एक मस्त पर्याय आहे आणि खूप छान चवदार अशी ही उसळ बनून तयार होते. तर रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.